आज आहे शनिवार आणि उद्या काही कामास्तव मी साताऱ्याला चाललो आहे. साताऱ्याला एक छोटंसं काम आहे, पण बऱ्यापैकी दिवस तिथेच जाणार आहे. पण मला प्रयत्न करायचा आहे की तुमच्यासमोर साताऱ्याचे काही एखाद दुसरे ॲटलिस्ट खाद्यपदार्थांचे स्पॉट्स आणावेत. मी नुकताच यूट्यूबवर सुकीर्त जी या चॅनलवर एक व्हिडिओ पाहिला. त्याच्यात मला 2-3 स्पॉट्स दिसले. मी प्रयत्न करीन त्याच्यातले ॲटलिस्ट 1 किंवा 2 तरी स्पॉट्स कवर करीन. वेळेची कमतरता असणार आहे म्हणून मला माहीत नाही किती आपल्याला कवर करता येईल, पण बघूया कसं जमतं आहे काय. आणि प्रयत्न करीन की सकाळी सकाळी तिथे नाश्त्यासाठी आपण जाऊया. तर मी तर फार उत्सुक आहे तिथे कुठले कुठले पदार्थ आपल्याला मिळतील आणि ते चवीला कसे असतील हे जाणून घेण्यासाठी. तर माझी आशा आहे की तुम्हीही उत्सुक असाल की तिथले पदार्थ कसे आणि काय मिळतात ते. याच्यासाठी आपण परत एकदा धन्यवाद करू सुकीर्त जी चॅनलला, की त्याच्यामुळे आपल्याला साताऱ्यातले स्पॉट्स दिसले आणि आपल्याला कळालं की साताऱ्यात कुठे जायचं. कसं होतं ना मित्रांनो, की एखाद्या नवीन शहरात जेव्हा आपण जातो किंवा नवीन ठिकाणी आपण जातो तिथलं आपल्याला काही माहिती नसतं. आणि असे जर यूट्यूब चॅनल्स असले ज्याच्यात आपल्याला तिथली माहिती अगोदर कळाली तर ती ट्रिप प्लॅन करायला आपल्याला थोडंसं सोपं पडतं. म्हणून सुकीर्तचे आभार. आणि बघूया की ही ट्रिप आपली कशी होते खाद्यभ्रमंतीची, आणि पुढचे पदार्थ कसे आहेत काय हे आपल्याला आपल्या चॅनलवर दिसेलच. तर भेटूया आता उद्या साताऱ्यात सकाळी सकाळी. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. मित्रांनो, सकाळी सकाळी आपण पोचलेलो आहोत साताऱ्यात चंद्रविलास भुवन इथे नाश्त्यासाठी. एक्झॅक्ट पत्ता मी देतोच आणि गुगल मॅपची लिंक ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. बाहेर हे असे मिठाईचे पदार्थ आहेत, जेणेकरून इथे मिठाईचं दुकान आहे हे बाहेर. आणि एका बाजूला मस्त जुने असे हिंदी सिनेमाचे काही चित्र आहेत. फार सुंदर दिसतं ते भिंतीला लावलेलं. आणि आत इथे बसण्याची जागा आहे जिथे बसून तुम्ही नाश्ता करू शकता. आणि त्याच्या पलीकडे आहे त्यांचं किचन. इकडे आम्ही रविवारी आलो होतो आणि तुम्ही गर्दी पाहू शकता. तुडुंब भरलेलं आहे. पण याचा ॲम्बियन्स मला आवडला. हे जरी जुनं हॉटेल असलं तरी याचा ॲम्बियन्स खूप सुंदर आहे, खूप स्वच्छ असं हे सगळं दिसतं आहे. आणि ॲम्बियन्सकडे बघून मला अजिबात वाटणार नाही की हे इतके वर्ष जुनं असं एक कुठलं हॉटेल असेल. खूप छान ठेवलं आहे, आवडलं मला. सगळ्यात पहिला पदार्थ जो आपण मागवला आहे तो म्हणजे मिसळ आणि पाव. याच्यात तुम्हाला ही मिसळ मिळते आणि एक सिंगल पण मोठा असा हा छान पाव मिळतो. आता ही मिसळ जी आहे ती कशी आहे ते आपण बघूया. लाल भडक मस्त असा कट किंवा रस्सा, त्याच्यावरती पांढरा चिरलेला कांदा, बारीक शेव आणि एक लिंबू. आता याच्या आत काय काय दडलं ते बघूया. पांढरा वाटाणा दिसतोय हा. पुण्यात मित्रांनो आपल्याला मटकी मिळते, पण जसं जसं तुम्ही रत्नागिरी किंवा कोकणाच्या बाजूला जाता तसं तुम्हाला पांढऱ्या वाटाण्याचं उसळ दिसते मिसळमध्ये. आणि उसळीमध्ये हा परत कांदा शिजवलेला, टोमॅटो ते असं दिसतं. आणि बाकी हे सगळं फरसाण आहे मित्रांनो. किंवा हे मला मिठाईचं पण दुकान दिसलं तर यांचं फरसाण चांगलं असावं अशी एक माझी असा माझा एक विचार आहे की याचं फरसाण चांगलं असेल चवीला. बघूया. जरा ड्राय वाटते मिसळ त्यांच्याकडनं सॅम्पल किंवा कट मागून घेऊ आणि पहिला घास घेऊन पाहू.
हे यांचं सॅम्पल आहे. तरी बघू शकता तुम्ही. खूप चविष्ट असं हे सॅम्पल आहे. छान चव यायची आणि योग्य प्रमाणात तिखटपणा पण आहे. हां द्यायचं आपण याच्यात एक्स्ट्रा जे सॅम्पल आहे ते मागून घेतलेलं आहे. सगळं एकजीव करू जेणेकरून आपली मिसळ जी आहे ती पूर्ण त्या सॅम्पलमध्ये मस्त भिजेल. ते फरसाण भिजलं पाहिजे आणि मग पहिला घास घेऊ. पावाला हात लावल्या पाव एकदम मस्त सॉफ्ट आहे. आधी याचा सॅम्पल जे आहे त्याचा एक घास घेऊन पाहू. ब्रेडमध्ये सॅम्पल सगळं भिजवून छान आहे. तिखट आहे पण एवढी तिखट मिसळ पाहिजे. पुणेरी मिसळ नाही आहे म्हणून याच्यात गोडवा तुम्ही एक्सपेक्ट करू नका. मिसळ छान आहे. ही मिसळ खायला जाम आनंद येईल. तिखट साईडला मिसळ आहे. पांढरा वाटाणा मस्त कॉम्प्लिमेंट देतात. दाताखाली एकदम सॉफ्ट असा तो पांढरा वाटाणा तुम्हाला छान वाटेल मिसळीसोबत. घशाला मिसळीचा तिखटपणा तुम्हाला जाणवेल पण आनंद पण देईल. अजून एक घास घेऊया. छान मिसळ. मी मागे म्हणल्याप्रमाणे यांचं जे फरसाण आहे ते खूप छान आहे. त्या फरसाणमध्येही छान जाड शेव, बारीक शेव, पापडी, बुंदी असं हे फरसाण आहे. खूप सुंदर आहे आणि हे जेव्हा त्या रस्स्यामध्ये सगळं भिजून शोषून घेतं ना तेव्हा तो तिखटपणा तुम्हाला देतं. एकदम छान आणि मस्त असा अनुभव. खूप सुंदर. मला आवडली इथली मिसळ. मिसळ तिखट मात्र आहे पण एवढी तिखट आहे की पोरंही खात आहेत. हा हू करून खात आहेत पण खात आहेत. मिसळ कशी आहे पोरांनो? छान छान. नंतर जे आपण मागवलं आहे ते इथलं पुरी भाजी हा पदार्थ. मी ऐकलं यांचं पुरी भाजी हा पदार्थही खूप फेमस आहे, खूप प्रसिद्ध आहे इथला. याच्यात तुम्हाला मस्त गरम गरम अशा तळलेल्या टम्म फुगलेल्या पुऱ्या देतात. टोटल 4 पुऱ्या तुम्हाला दिलेल्या आहेत आणि तुम्ही जर पाहिलं पुऱ्यांचा आकारही छान आहे, फार काही बारीक असा नाही आहे. मस्त गरम गरम टम्म अशा या पुऱ्या आहेत फुगलेल्या आणि त्याच्यावर आपल्याला मिळते ही भाजी. ही भाजी मी पहिल्यांदाच बघतो आहे आणि पहिल्यांदाच अर्थात खाणार पण आहे. त्याच्यात आपल्याला वरच्यावरती बटाटा दिसतो आहे आणि मला वाटतं तोच कट, वरनं चिरलेला कांदा, असं हे मिश्रण आहे. तर त्यांनी काय केलं आहे, बटाट्याची भाजी थोडी ओलसर दिसते भाजी, फार काही अशी सुकी नाही आहे आणि त्याच्यात हा कट किंवा रस्सा टाकून हलकीशी शेव, कांदा, कोथिंबीर अशी ही भाजी आहे. आता याची चव बघूया आपण खाऊन की हा पदार्थ कसा लागतो आहे ते. सॅम्पल जरा वेगळं लागलं किंबहुना जी बटाट्याची भाजी आहे ना त्याची चव जास्त आली. आता मला हे कळत नाही आहे की
ते सॅम्पल जे मिसळीत होतं तेच हे सॅम्पल आहे का हे वेगळं सॅम्पल आहे. अजून एक घास घेऊन पाहूया. कदाचित ब्रेडमुळे ते वेगळं लागलं का बघूया आपण. चव छान आहे. सॅम्पल तेच आहे. जी बटाट्याची भाजी आहे ना ती मिक्स झालेली आहे. तरी आपण खात्री करून घेऊ की हे तेच सॅम्पल आहे का त्याला वेगळा रस्सा दिला जातो. खात्री करून घेऊ. आणि पुरी त्याच्याबरोबर ती मस्त लागते. छान रवाळ अशी ही पुरी आहे. पुरीची एक वेगळी मजा आहे. हा पदार्थ तुम्हाला पावाबरोबर पण एन्जॉय करता येईल आणि पुरीबरोबर पण. मस्त. गेले असेल लाईट. तिसरा पदार्थ इथला जो आहे तो आपण मागवला आहे म्हणजे वडा आणि सॅम्पल. जे मिसळीचं सॅम्पल मिळतं तेच सॅम्पल आपण मागवलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर येतात हे 2 वडे. वड्यांचा आकार एकदम गोल आहे. जसं आपल्याला मुंबईला गोल वडा मिळतो त्या आकाराचा हा वडा आहे. पुण्याला कसे चपटे वडे मिळतात आपल्याला, हा आकाराने गोल आहे वडा आणि बऱ्यापैकी मोठा आहे वडा हा. त्याचा गोल आकार म्हणून आपल्याला कळत नाही पण छान गोल आहे. सॅम्पलमध्ये बुडवल्यामुळे वरचं जे कोटिंग आहे ते क्रिस्पीनेसून जरा सॉफ्ट झालं आहे. त्या कोटिंगनी सॅम्पल जे आहे ते शोषून घेतलेलं आहे, सगळं ॲब्झॉर्ब केलेलं आहे. आत वडा छान कडक आहे, भरलेला आहे भाजीने असं जाणवतं आहे जेव्हा तुम्ही प्रेशर अप्लाय करता वड्यावर. आणि वड्याचं आतलं जे सारण किंवा भाजी आहे ती अशी काहीशी आहे. हळदीचा छान रंग, छान मसाला, कोथिंबीर. त्याची चव बघूया. त्याचा एक घास घेऊन घेऊ की वडा कसा आहे. आधी मी नुसता वडा प्रयत्न करीन, वडा घ्यायचा आणि नंतर मग सॅम्पल आणि वडा असं दोन्ही ट्राय करीन. नुसता वडा ट्राय करू आधी. छान आहे, तिखट आहे थोडा आणि मला वाटतं हलकंसं लिंबू पण यायचं. चव छान आहे वड्याची. आता सॅम्पल बरोबर बघू. आणि वड्याचं जे कोटिंग आहे छान आहे. हे बघा, हे वड्याचं कोटिंग आहे. छान असं जाड कोटिंग आहे आणि हे चांगलं शोषून घेतं आहे. त्याच्यामुळे चव अजून छान लागते. हा घास मोठा घास घेऊन बघू. मला नुसता वडा जास्त आवडला. कदाचित वडा आणि चटणी छान लागलं असं, पण इथे वडा आणि चटणी मिळत नाही, सॅम्पलच मिळतं. सॅम्पल छान आहे पण मला माहीत नाही वड्याबरोबर मिसळीबरोबर छान जात आहे. इवन भाजीबरोबर छान जात आहे. वड्याबरोबर नुसता वडा मला जास्त आवडेल. तुम्हाला जर वडा सॅम्पल आवडत असेल तर मी सजेस्ट करीन वडा सॅम्पल तुम्ही घ्या. पण अदरवाईज पण नाहीतर तुम्ही जास्त जो आवडीने खाऊ शकाल तो पदार्थ म्हणजे नुसता वडा.
चौथा जो इथला पदार्थ आपण मागवला आहे तो म्हणजे यांचा शिरा. आपण इथे मालकांना विचारूनच हे पदार्थ मागवले. त्यांच्याप्रमाणे हे 4 पदार्थ जे आहेत ते त्यांचे इथे फार चालतात. आणि एकूणच तुम्ही जर शिऱ्याकडे पाहिलं तर शिरा हा मस्त रवाळ दिसतो आहे आणि वास जो येतो ना छान तुपाचा येतो आहे. तुम्ही जर हे काजू पण पाहिलेत तर हे तुपातनं परतलेले दिसत आहेत. ड्रायफ्रूट्समध्ये काजू आपल्याला दिसत आहेत. बेदाणा इथे हा बेदाणा पण आहे. असे हे सगळे पदार्थ आहेत जे आपल्याला मस्त आनंद देतील अशी अपेक्षा आहे. याचा आपण पहिला घास घेऊन पाहू की याची चव कशी आहे. दिसायला प्रेझेंटेशनमध्ये तर ही डिश जी आहे याने माझं मन खरंच जिंकला. चव बघूया. छान ड्रायफ्रूट्स येतात. ड्रायफ्रूट्सने भरलेला असा घास घेऊ. एकदम स्मूथ, एकदम मऊ असं मक्खन असं टेक्स्चर आहे मित्रांनो. आणि मला वाटतं गूळ वापरला याच्यात. खूप सुंदर आहे चव. चव तर छान आहे. गोडसरपणा एकदम प्रमाणात, जास्त गोड नाही आहे. आणि मला जे आवडलं ना त्याचं टेक्स्चर एकदम स्मूथ आहे. तुम्हाला चावायची पण गरज नाही. एकदम बिरगळून जातं. तुपातला शिरा आहे म्हणून मी जास्त एन्जॉय करतो आहे. आणि ड्रायफ्रूट्स सोने पे सुहागा. एवढं सगळं तिखट खाल्लं, झणझणीत खाल्लं, त्याच्यानंतर हा गोड शिरा मनाला एकदम शांत करतो. खूप मस्त. आत्तापर्यंत आपण 4 पदार्थ मागवले. एकही पदार्थाने आपल्याला निराश नाही केलं. आपला वडा छान आहे, पुरी भाजी छान आहे, मिसळ छान आहे. मी सगळ्यात जास्त काय एन्जॉय केलं इथे त्यांची मिसळ आणि यांचा शिरा हा मला खूप आवडला. यांचं पुरी भाजीही छान आहे, वडा सॅम्पलही छान आहे. पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी जे मला वाटलं की मी जे साताऱ्यात येऊन खाल्लं त्याचा आनंद घेतला ते म्हणजे मिसळ आणि यांचा शिरा. इथे मस्ट हॅव हे दोन्ही पदार्थ आहेत. तर इथे जर तुम्ही साताऱ्यात आलात तर चंद्रविलासला येऊन त्यांची मिसळ आणि त्यांचा हा शिरा नक्की ट्राय करा. हा यांचा गोल्डन चहा. या चहामध्ये खासियत म्हणजे हा गोड जरा जास्त असतो आणि दुधाचा चहा आहे. हा दुधाळ असा चहा असणार आहे. चव बघूया याची की आपल्या स्पेशल चहा किंवा नॉर्मल चहापेक्षा हा कसा वेगळा असतो. त्याच्यापेक्षा ते तसं गोड आहे. चहा दुधाचा आहे आणि जास्त वेळ उकळून घेतलेला आहे. स्ट्रॉंग आहे. दुधाचा जरी असला तरी स्ट्रॉंग आहे. म्हणून याला गोल्डन चहा असं म्हणतात. छान आहे. आवडतो मला असं चहा. भरपूर गरम. काचेच्या ग्लासमध्ये दिलं आहे तर सिरामिकच्या ग्लासमध्ये दिलं असतं. चवीमध्ये फरक पडला नसता पण अनुभवामध्ये एक वेगळी मजा आली असते. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला ही साताऱ्याची खाद्य भ्रमंती आवडली असेल आणि इथले जे पदार्थ आहेत ते तुम्हाला आवडले असतील. एकांत रायडर चॅनलवर माझा हा प्रयत्न असतो की तुम्हाला पुणे शहरातील किंवा समजा आपण आजसारख्या सातारा शहरात गेलो किंवा इतर कुठल्या शहरात गेलो तर त्या शहरामध्ये कुठे काय चांगलं मिळतं हे तुमच्यासमोर आणणं आहे. तर एकांत रायडर या चॅनलवर तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळत राहतील.
आपण प्रयत्न करू की अजूनही काही शहरांमध्ये आपण असे खाद्यपदार्थ तुमच्यासमोर आणू, खाद्य ठिकाणं आणू. साताऱ्यात आज तक माझं काम होतं म्हणून मी गेलो होतो आणि कामाच्या वेळेत मला ते जमलं नाही की जास्त काही ठिकाणं तिथे करावी. आपण फक्त चंद्रविलास, भुवन हेच फक्त कवर करू शकलो. पण साताऱ्यात इतरही अजून ठिकाणं आहेत. पुढच्या कुठल्या ट्रिपमध्ये किंवा आपण स्पेशली एका खाद्यपदार्थासाठी ती ट्रिप जी आहे ती करूया आणि तुमच्यासमोर तिथली इतर ठिकाणं आणि इतर खाद्यपदार्थ तुमच्यासमोर आणूया. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायगड. नमस्कार.